अगं काय राडा केलाय कशाही तयारी चालू आहे पाटीवर भात बनवलाय अगं काय कळतं का नाही तुला मी घटीभर बाहेर गेले तर याभाव करून ठेवला आणि मलाच म्हणताय का पाठीवर भात अगं पण मी कशाला याभाव करू आचारी तू म्हणल्यावर मी कसा याभाव करीन इतका भात कोण आता चौघाचा खायला आणि इतका मैदा भात केला पाठीवर भात केलाय अगं 2 किलो राईस आणलेलं एकदमच शिजवलं एकदा का शिजू घातलाय अगं तुला काय कळतं फिरतं का नाही पण काहीच कळत नाही मला मी नाही केलं हे तुम्ही तुमच्या पोराने केलं आणि मलाच कळतंय का मला काळा भात दादू करायचा तुम्ही भात कोणी शिजू घातला अल्ला का काय सगळ्यांनी तुम्ही मोडकी फळी माझ्याकडे आणता का काय कालवण करून ठेवलंय खारकुटी काळी खारकुटी मटणाची भाजी ही सुकी उकड आहे आणि ही बी कशा करता ठेवली माहिती आहे टाकू का अगं ती पेस्ट टाकी आहे ती कांदा टमाटोची पेस्ट राहिली मला येत नाही एवढं काय तर करायला होती ती मला घरातला एक मी आचार्य येत नाही म्हणलं येईल कोणाला मग कामाचं बोला तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मला अगं पण एवढ्या पाठीची बिर्याणी बनवायची कशी मला याड लागले थोडी बनवायची थोडी सकाळ ठेवायची म्हणजे थोडा भात त्यातला बनवायचा आणि निमा ठेवायचा का निमा करायचा निमा ठेवायचा निमा सकाळ ठेवा काय होतंय त्याला आता 2 दिवस भाकरीच करायची नाही असू द्या काय नाही आपल्याला आज सकाळी बी भातच बनवला होता दादू काय होतं रे सकाळी हा मग आपण चावलीवरलीच माणसं आहे त्यामुळे ढिल्ल पडायचं नाही पण आता रगील बिर्याणी झाली पाहिजे काय झालं पाहिजे रगील बिर्याणी रगील काय बनवायच नाही मला रगील भाकरी कालवण करायचं ती बिर्याणी रगील तुम्हाला चित्ती मी सगळी सामग्री करून ठेवली आहे तुम्ही बनवा तेव्हा इथं मी शिजवून समजा मटण रेडी करून ठेवलं एकदम कसं आहे मटण हवं तिकडे बघा कालवण इकडे एकदम मस्त मध्ये करून ठेवलंय बाई शुद्ध टाकायचं माणूस खाताना हाताचा वास नाही गेला पाहिजे असं बनवून तुम्ही काय करा तुम्ही बिर्याणी करा मी 4-5 भाकरी करते कारण की भाताला काय पोट भरत नाही मकाच्या नंतर ज्वारीच्या बाजरीच्या 4 भाकरी असलेल्या कुणाच्या बापाला ऐकत नाही त्या तुमच्या पोरांच्या नादी लागण्यात माझं टुकुर पाक येडं होईल त्यापेक्षा मी हिथनं उठते तुम्ही बनवा पण आणि खावा पण पाठीवर भात 2 दिवस अगं ती करपाय लागला हलवतं जरा कशाला करपतंय काय नाही काय लागलं काय नाही चिटकत आणि याला मिठाचं सूप काय ठेवलं का नाही तो काय नाही मी ठेवलं मिठाचं सूप काय ठेवलं नाही आता बघा अजून एक पोळी बसते असं तुम्हाला चटक्या खायला लागतंय 2-4 दिवसाला नाश्याने केलं जर संपलं या खावा व्हा लवकर मोठं गाव दरिंद्री शाळा शिकून काय तर बनावं व्हा स्वतःच्या पायावर उभं राहावा विसर दररोज टेन्शन मध्ये जगायचं आज कुठं तर सुखाचा दिवस आहे म्हणलं लेकरांनी बी मटण आणा म्हणली बिर्याणी बनवायची अपेक्षा केली म्हणून आणलं काय तुझं तोंड चालू केलंय मला नाही बिर्याणी मटण पटत नाही बघा सारखं सकाळनं जाऊ नका घरात अगं किती दिवस झाला आणून आता महिना होऊन गेला गे आताच जाऊ नका ही नसेल तेवढं घरात बरं आहे शांतता असते हे आणली की रात्र काय घरात तुम्हाला राग येऊ देऊ नका चालेल बरोबर मग दादू आता आपण मटण सोडून द्यायचं होय होय ग आपण बोकडं कापताना काय करायचं मग लोकांनीच कापून द्यायची का बोकडं घरी बघा झालंय आधी तरी झालं तेल सुटलंय बरं का अजून जरा थोडस भाजलं की त्यात आपलं मुटका मसाला कोथिंबीर ती मटण सगळं टाकून एकजीव कर आणि परत मग एकदम सुटसुटीत मस्त मध्ये शिजवलाय अव तुम्हाला एखादा 10 टाकून द्या पाहिजे बघा खरंच तुम्ही 10 माझी पण इच्छा आहे बहिणीनं की आपलं पण एखादं बारकाव हॉटेल असावं किंवा 10 असावं आपल्याला एवढं भारी जेवण बनवा येतंय एवढे आपल्या हाताला चव आहे ती चव लांब गेली पाहिजे अशी माझी पण इच्छा आहे वाटतं एका दृष्टीने असं काहीतरी करावं वेगळं काहीतरी करावं पण अजून विचार करते की आपलं काम नाही ती कुणाची पण कामं नव्हती पण कसं आहे काहीतरी केल्याशिवाय माणूस पण घडत नाही विचार चालाय की घरनच असं डबं बनवून असं बाहेर पाठवा होतं पण कसं होतंय बाहेर पाठवायला लांबची ऑर्डर आली किंवा लांब असेल तर ती जास्त भाजी खराब होणार आपण जे मसाला आपल्या मसाल्याची जाहिरात करण्याकरता आपण जे भाज्या बनवून दाखवतोय त्या भाज्यांकरता मुंबई पुण्यातनं फोन येते की तुमचं हॉटेल कुठं आहे आम्हाला जेवा यायचंय आमची ऑर्डर घ्या त्यावेळेस ऐकलं ना लय भारी वाटतं की म्हणते ती आम्हाला तुमच्या हातचं ती बनलेलं भाजी ती खरकुटीची तुम्ही म्हणता ती भाषेत खरकुटी ती खरंच आम्हाला पाहिजे आहे तुमचं म्हणजे कुठं हॉटेल आहे किंवा तुमचं म्हणजे काय रेस्टॉरंट कुठं आहे काय
पण आम्ही सरळ भाषेत सांगतो की नाही, घरगुती पद्धतीत घरगुती आमचं जेवण रोजच्या पद्धतीत की बनतंय ते आहे. रोजच्या पद्धतीत बनतंय ना. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं, दादा हो आम्ही मसाला विकतोय, त्या मसाल्यापासून भाज्या कशा बनते त्याची आम्ही ती एक जाहिरात करून दाखवतोय, जेणेकरून आपल्या मसाल्याची क्वालिटी कशी आहे ती सगळ्यांना समजावं. त्या पद्धतीच्या भाज्या बनते, त्यात काय वापरतो काय नाही हे सगळं सुटसुटीत दाखवतोय. तरी पण काय दादा म्हणले, तुमची काय फी असेल काय चार्जेस असेल ती घ्या, आम्ही आवर्जून तुमच्यात जेवण करायला येणार आहे. तरी आपण त्यांना सांगितलंय तुम्ही या जेवायला, आपण कुठलेही चार्जेस नको किंवा काय नको, स्पेशल तुमच्याकरता बोकडाच्या मटणाचा एकदम प्युअर बेत करू म्हणलं. कसं असतं, आज एखाद्या हाताला चव आहे, एखाद्या अंगात जी कला आहे त्या कलेला महत्व यायला लागलं. आपल्या 4 माणसं आपल्या जाहिरातीमुळं मसाल्याच्या भाजीच्या आवडीने यायला लागली खाया करता, तर आपल्याला आनंदाचीच गोष्ट आहे. तर झालंय आता सगळं भाजून. आता ह्यात आपला मसालाच टाकणार आहे. ते मसाला टाकून बघू आता काय काय टाकते ती, कसं कसं बनवते ती. लय टाकू नको बाई, बिर्याणी बनवायची आहे. चव कशी लागायची लय नाही टाकून? बिर्याणी काय पुढे आहे काय? माणसाला काय ना काय बरका छोटा मोठा व्यवसाय त्याचा असावा बरं का, कारण की व्यवसायाशिवाय माणूस वर येत नाही. आपण म्हणतो व्यवसाय माणसाला डबऱ्यात घालतं, व्यवसाय अंड तर वर आणतं, नाही तर व्यवसायानं माणसाचं वाटोळ होतं. पण मी म्हणते जे काय आपला बारका मोठा व्यवसाय आहे ती डोक्यानं जर आपण चालवला, डोक्यानं जर केलं, तर ती व्यवसाय आपल्याला कुठल्या पोचवर नेऊन ठेवल सांगता येत नाही बहिणीनं. आपली परिस्थिती भलेही नाजूक असू द्या, पण डोक्यानं जिथं बाय करते का नाही तिथं कधीच काय वाटोळ होत नाही. हळूहळू का होईना चांगलं होतं. फक्त प्रयत्न करत राहायचं, कष्ट करत राहायचं. यश द्यायचं न द्यायचं भगवंत ठरवतो. फक्त प्रामाणिकपणे कष्ट करत राहायचं. मसाला टाकून तर आता हे टाकायचं आहे राईस, तर घे राईस टाकून. आणि त्यातलं थोडंफार काढून ठेवलंय. गावाकडे आपलं साधं सिंपल बनवते ती, ज्यादा सामग्री नसती, ज्यादा मसाला नसते, तर जे आपलं घरगुती आहे त्यातच बनवायची. आणि चव कशी, गावाकडली चव लई वेगळी. चव कुठंच नसती, गावाकडली चव कुठं गावात नाही, फक्त आपल्या गावाकडेच ती चव असते बहिणी. तर चालू आहे इकडे बरं का राईस टाकायला. राईस बी तुम्हाला दिसतोय. घ्या ते शेगडीचं हे कर, स्पीड कमी कर जरा. टाका टाका टाका, तेवढं पोरच आणते ती. आणि पोरांची इच्छा आहे ज्यादा करून ठेवा, उरलं तर आम्ही सकाळ खातो, पण त्यांना पाहिजे जास्त, कारण लई दिवस झाले त्यांची इच्छा होती बिर्याणी बनवून द्या, बिर्याणी बनवून द्या, पण ते आपल्याला काय झालं नाही. आणि आज त्यांनी हट्ट धरल्यामुळं शेवटी बनवायचं हे केलं. बस ते आता पसर, आणि हे सगळं ताटातलं होत त्यात होत सगळंच सगळं सगळंच टाक, पसर. आई कालवून भाकरी कोणाच्या बाला ऐकत नाही बघ. तुमच्या कविता हटासन करायचं म्हणलं की कालवण भाकरी कोणाच्या बाला ऐकत नाही, कारण ती दररोजचा परिपाठ पडले हो, दररोजच्या हाता खाल्लाय, त्यात काही टेन्शन येत नाही. बघा आता काय बघायचं आहे सांग मला, सगळं व्यवस्थित कर किती, त्यात कोथिंबीर टाक. तर मित्रांनो आपली फायनली आता म्हणजे भाजी झाली, बिर्याणी झाली तयार. भाजी तर हे बघा इथं तयार करून ठेवली आहे, आणि ही मिठाचं काढलंय पाणी आपल्यात ताई करता. बघा तू काय करायला लागली? मी हलवायला लागली सगळं खालचं. अजून थोडं त्याच्यावर तांदूळ ते टाक आणि ताट पालतं घाल. तर मित्रांनो आता हे शिजलं की लेकरं घेणार खायला, ते दाखवायला आमच्यापाशी वेळ नाही, कारण गुरांच्या धारा काढायची, ते आमच्या मागे गडबड भरपूर आहे. तर आता झाली आपली फायनली साधी सिंपल बिर्याणी तयार.